नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सार्थक सर्व सत्य समजल्यानंतर रेश्माला हाताला धरतो आणि तिला घराबाहेर काढतो। रेश्मा रडतच म्हणत असते की सार्थक नको, माझ्यावर विश्वास ठेव। सार्थक म्हणत असतो की अगं काय, तुझ्यावर कोणत्या पद्धतीने विश्वास ठेवायचा? मला इतकं फसवले आणि मी अजून चांगला वागावा अशी तुझी इच्छा आहे का? तुझ्यासाठी हे घर किती सजले होते, माझी फॅमिली सुद्धा किती नटली होती। रेश्मा म्हणते की सार्थक, मी मान्य करते की मी खोटं वागले, पण माझं प्रेम खरं आहे। सार्थक म्हणतो की मला तुझं एक सुद्धा ऐकायचं नाही, तू प्लीज इथून चालती हो। रेश्मा म्हणते की सार्थक, अशी वागणूक देऊन तुला ही चूक खूप महागात पडेल। तर सार्थक म्हणतो की काय करायचे ते करून घे। आनंदी सुद्धा खूप घाबरते। सार्थक म्हणतो की अगं, आत्ता प्रेमाच्या गोष्टी करत होती आणि आता धमकी देते, हे तुझं प्रेम आहे का? त्यामुळे आता मला माझ्या घरासमोर आणखीन तमाशा नको, म्हणून येथून जा। रेश्मा म्हणत असते की सार्थक प्लीज समजून घे। सार्थक रागाने तिला जा असे बोलून आतमध्ये निघून जातो। आनंदी सुद्धा सार्थकच्या मागे जाते। तर रेश्मा रडतच तेथून जात असते। त्यानंतर इकडे घरी आनंदीची सर्वजण वाट बघत असतात। सर्वजण टेन्शनमध्ये आनंदी कुठे गेली असेल, अंशुमनने तर आनंदीचं काही केलं नसेल ना, म्हणून सर्वजण खूप टेन्शनमध्ये येतात। लीना म्हणते की आपण पोलिसांमध्ये जाऊ। तर जायला निघतात तेवढे शकू घाबरतच येते। अण्णा विचारतात की शकू, तू आनंदीला कुठे बघितलेस का? शकू घाबरतच म्हणते की हो। आणि शकू बाजारात असताना सार्थक हा आनंदीला गाडीत घेऊन असल्याचे शकूने बघितलेले असते आणि मग ती सर्व हे अण्णा आणि त्यांना सांगते। शकू म्हणते की मी जेव्हा सावंत मावशीकडे आले होते बाजारामध्ये, तेव्हा त्या दोघांना गाडीतून जाताना बघितले। त्यानंतर इकडे सर्वजण आनंदीवर खुश असतात आणि आदर्श विचारतो की सार्थक, तू इतक्या घाईने मगाशी साखरपुडा सोडून यांना आणण्यासाठी गेला होतात का? आनंदी म्हणते की सर, तुम्ही मला सॉरी म्हणू नका, मला याबद्दल काहीच माहिती नव्हते। आनंदी सुधाला म्हणते की मला वाटलं सुद्धा नव्हते की रेश्मा मॅडम हे सर्व करतील। वृंदा, शलका आणि केदार हे रागाने आनंदीकडे बघत असतात। वृंदा मुद्दाम पुढे येते आणि आनंदीला म्हणते की आनंदी, बरं झालं तुझ्यामुळे आमच्यासमोर खरं खोटं समजलं, नाहीतर खूप अनर्थ घडला असता। अगं ती खोटाडी रेश्मा आम्हाला किती फसत होती आणि तो देवीसारखी आमच्यासाठी धावून आली, म्हणून वृंदा नाटक करत आनंदीसमोर हात जोडते। तुझ्यामुळे आमच्या घराचे विघ्न टळले। तर सुधा आनंदीवर खुश होते आणि आनंदीला म्हणते की खरंच आनंदी, त्यावेळेस तुझ्यामुळे यांचा जीव वाचला आणि आज इतका मोठा झालेला गैरसमज सुद्धा तू मिटवला। तुझ्यामुळे आज रेश्माचं खरं रूप आमच्या सर्वांसमोर आले। आनंदी खुश होऊन म्हणते की काकू, अहो असे म्हणू नका, जे काही होते तेच मी सांगण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर आनंदी सार्थकला म्हणते की सार्थक सर, आता मला खरंच घरी जावे लागेल, सर्वजण वाट बघत असतील। तर इकडे मनोज हे शकूला म्हणतात की सार्थक सर त्यांची एंगेजमेंट सोडून इकडे काय करत? तेव्हा अण्णा लगेच सार्थकच्या मोबाईलवर आनंदी तिकडे आहे का असे फोन करून विचारतात। सार्थक म्हणते की हो आनंदी मॅडम येथेच आहात। अण्णा म्हणतात की आनंदी अशी अचानक न सांगता का निघून गेली? सार्थक म्हणतो की अहो काका, मीच त्यांना घेऊन आलो आणि आल्यानंतर मी तुम्हाला सर्व काही घडलेले सांगतो। मनोज आणि मालती खूप टेन्शनमध्ये येतात आणि असं कसं, आनंदी तर कार्यक्रमाला जाणार नव्हती, मग सार्थक सर तिला का घेऊन गेले असतील? त्यानंतर इकडे सुधा ही प्रेमाने आनंदीच्या पाया पडायला लागते। तू माझ्यासाठी देवीच आहे, माझ्यासाठी धावून आली, माझं सौभाग्य वाचवले। आनंदी म्हणते की काकू काय करता, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात। तर सुधा म्हणते की अगं कर्तृत्वाने तर तू मोठी आहात आणि मी सार्थकला त्याच वेळीच म्हणले होते, जेव्हा ती गोंडेवाली माझ्या समोर येईल तेव्हा मी तिला जे मागेल ते देईल, मग तुला आनंदी काय लागते ते मागच। आनंदी खुश होऊन म्हणते की काकू मला काहीच नको, जे काही केले ते एक कर्तव्य होते। तर आनंदी आणि सार्थक आणि सर्वजण खूपच खुश होतात, मात्र वृंदा, शलका आणि केदार यांचे चेहरे हे पाहण्यासारखे होतात। तेव्हा आनंदी अरविंद जवळ येते आणि काका तुम्ही आता तुमची काळजी घ्या, मी परत येईल तुम्हाला भेटण्यासाठी। तर अरविंद खुश होऊन आनंदीला प्रेमाने हात ठेवत म्हणतो की मला परत तू भेटण्यासाठी ये, मी तुझी वाट बघेल। सार्थक आनंदीचे ते प्रेमाळू रूप बघून खूपच खुश होत असतो।
त्यानंतर सार्थक आणि आनंदीही सर्वांचा निरोप घेऊन मस्त अशी खुश होऊन गाडीतून घरी जात असतात। सार्थक आणि आनंदी एकमेकांकडे बघत त्यांना ते सर्व क्षण आठवू लागतात आणि इकडे रेश्मा रस्त्याने सर्व विचार करत, सार्थक तू माझ्याशी चांगला वागला नाही, ते सर्व तू त्या आनंदीमुळे केले, मी तुला सोडणार नाही म्हणून रोडने जात असते। तर आनंदी आणि सार्थक गाडीतून रेश्मा जवळून निघून जातात। त्यानंतर इकडे सार्थक आणि आनंदी घरी येतात। तेव्हा सार्थक घरी आल्यानंतर सर्वांना सांगतो की यांनीच माझ्या बाबांचा जीव वाचवला म्हणून झालेला सर्व घडलेला प्रकार सार्थक सर्वांना सांगतो आणि सार्थक सर्वांसमोर आनंदीला थँक्यू बोलतो। आनंदी म्हणते की जे मी केलं ते कर्तव्य म्हणून केलं, वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की यामुळे तुमचा साखरपुडा मोडला। तर सार्थक म्हणतो जे झालं ते चांगलंच झालं, कारण जे मोठा अनर्थ टळला आणि जे घडले असते तर नंतर समजल्यानंतर नातीही तुटली जातात, त्यामुळे जे काही अगोदरच घडले ते चांगले झाले म्हणून सार्थक जायला निघतो। मालती म्हणते की यांचा साखरपुडा मोडला, मग लोकांनी असं म्हणायला नको की हे सर्व आनंदीमुळे झाले आणि जे साखरपुडा मोडला हे वाईट झाले की चांगले। तर अण्णा म्हणतात नी जे म्हणतात ना ते म्हणतात ते चांगलेच होणार। तर लीना आणि मनोज हे मालतीला समजवतात। लीना म्हणते की रेश्मा मॅडमचा स्वभाव कसा आहे हे आपल्याला चांगलेच माहिती आहे, मी तर असं म्हणेल की सार्थक सरांसारख्या चांगल्या माणसाला संकटातून आपल्या आनंदीने वाचवले। तर आनंदी म्हणते की असंच कोणीतरी मला अंशुमन परवर लग्न होण्यापासून अगोदर वाचवले असते तर आज ही वेळ आपल्यावर आली नसती। त्यानंतर इकडे वृंदाही केदारवर भयंकर चिडली असते, कारण की एका ड्रायव्हरला मॅनेज करता आलं नाही, सर्व काही प्लॅनवर माती खाल्ली। वृंदा म्हणते की त्या ड्रायव्हरने तुमचे नाव घेऊन आज आपल्या सर्व प्लॅनवर माती फिरली, नशीब माझं की मी सार्थक समोर माझं नाव आले नाही आणि ती रेश्मा आता कुठे असेल काय माहीत, म्हणून वृंदा आणि सर्वजण टेन्शनमध्ये आलेले असतात। त्यानंतर इकडे रेश्मा आपल्या रूममध्ये आनंदीचा फोटो घेऊन रडत असते आणि तो फोटो जाळावर धरून, आनंदी मी तुला सोडणार नाही, माझ्या आयुष्याची पूर्णपणे तुझ्यामुळे माती झाली म्हणून झालेले सर्व क्षण रेश्माला आठवतात आणि ती खूप रडत असते आणि आनंदीचा तो फोटो ती जाळून टाकते। रेश्मा त्या फोटोकडे बघत म्हणत असते, माझ्या आयुष्यात आज जी काही आग लावली ना ती आग मी उद्या तुझ्या आयुष्यात लावणार आणि ती आग तू कधीच विसरू शकणार नाही आणि विजू सुद्धा शकणार नाही। तर हा भाग येथे संपतो आणि पुढील भागामध्ये सार्थक आणि आनंदीच्या प्रेमाचे धागे हे वाढतच चाललेले असतात। प्रथम मैत्रीच्या रूपांतराचे प्रेमात हे कसे होते ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।